आणि यानंतरची बातमी राज्यामध्ये असलेल्या इंधनाच्या तुटवड्या संदर्भातली। गेल्या 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा इंधनाची दरवाढ झाली। पेट्रोलच्या दरामध्ये 87 पैशांनी वाढ तर डिझेलच्या दरामध्ये 91 पैशांनी वाढ झाली आहे। तिसऱ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये आता ही वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी शुभम उमाळे सध्या आपल्या सोबत आहे। शुभम, पुन्हा एकदा तिसऱ्यांदा वाढ होतीये, मात्र या डिझेलच्या आणि पेट्रोलच्या सगळ्या पुरवठ्यावरती काहीसा परिणाम सुद्धा झाल्याचं चित्र येत्या काही दिवसांमध्ये आपण बघितलेलं आहे। काय माहिती आहे एकंदरीतच, काय चित्र पेट्रोल पंपावरचं? सिद्धेश, खरं तर भरपूर मोठी चिंताजनक बाब याच्यासाठी सध्या समोर येत आहे की पेट्रोल डिझेलचे भाव हे पुन्हा एकदा वाढलेले आहेत। मागील 9 दिवसात तिसऱ्यांदा भाव हे पेट्रोल डिझेलचे वाढलेले आहेत आणि साधारणतः पेट्रोलच्या किमतीत 5% वाढ झाली आहे। आज आपल्या देशामध्ये सर्वाधिक महाग पेट्रोल हे सध्या कोलकातामध्ये मिळत आहे, जे 110.64 इतका रुपये इतका आहे। तर डिझेल देखील कोलकातामध्ये 97.02 पैसे इतकं आहे। खरं तर ही वाढती महागाई कुठेतरी सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी नाही आहे आणि याच्या विरुद्ध तीव्र लाट जी आहे संतापाची, ही संपूर्ण देशात आणि राज्यात पाहायला मिळत आहे। इतकंच नव्हे तर अनेक ठिकाणी अजून देखील पेट्रोल आणि डिझेल हे उपलब्ध नसल्याचं दिसून येत आहे। स्वतः मराठवाडा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी देखील सांगितलेलं आहे की त्यांच्या जिल्ह्यामध्ये जे आहे डिझेलची कुठेतरी कमतरता आहे आणि शेतीच्या कामांना देखील नाहक त्रास होतोय। अशा पद्धतीची परिस्थिती काही मुंबईच्या पेट्रोल पंपावर देखील दिसून येत आहे आणि राज्यातील ठिकठिकाणी अशी परिस्थिती दिसून येत आहे। एकीकडे वाढता भाव आणि दुसरीकडे कमी उपलब्धता असणे, ज्याच्यामुळे कुठेतरी नागरिक जे आहेत ते हैराण झालेले आहेत। नक्कीच। धन्यवाद शुभम, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।